हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी चमचमीत अंडा करी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। अंडा करी बनवण्यासाठी आपण इथे 7 अंडी उकडून घेतलेली आहेत। त्यांना आता थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला अशी चीर पाडून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा करी बनवू तेव्हा ते फुटणार नाहीत। पूर्ण अंड्यांना आपण असे चीर पाडून घेणार आहोत। आता आपण या अंड्यावर थोडेसे मसाले टाकूया। थोडं थोडं लाल तिखट टाकते, काळा मसाला, थोडीशी हळद, थोडंसं मीठ। आता आपण याला पूर्ण असं मिक्स करून घेऊया। आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 पै तेल घालूया। आपलं तेल या ठिकाणी तपलेलं आहे। या ठिकाणी आपण 3 ते 4 कांद्यांची पेस्ट करून घेतलेली आहे, ती आता तेलात घालूया। अशी कांद्याची टोमॅटोची प्युरी करून घेतल्यामुळे काय होतं, जी आपली अंडा करी आहे, जी भाजी आहे ती छान दाटसर होते, घट्ट होते, पातळ होत नाही। त्यासाठी या ठिकाणी आपण प्युरी करून घेतली आहे। याला आता मस्त लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांद्याची पेस्ट सोबतच आपण टोमॅटोची सुद्धा प्युरी करून घेतलेली आहे। साधारण 2 टमाट्यांची आपण प्युरी करून घेतलेली आहे। आपली कांद्याची पेस्ट या ठिकाणी थोडी लालसर झालेली आहे। आता आपण यामध्ये मसाले टाकूया। मसाल्यांमध्ये सर्वात आधी आपण लाल तिखट टाकणार आहोत। या ठिकाणी 1 चमचाभर लाल तिखट आपण घेतलेला आहे। थोडासा काळा मसाला घेतला आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर। आणि थोडासा पावभाजी मसाला या ठिकाणी घेतलेला आहे। तुमच्याकडे जर पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल। या आपण छान अशी परतून घेऊया आणि यामध्ये जे आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती आता टाकूया। गॅस कमी ठेवायचा आहे, जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत। याला थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला, मग यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी या ठिकाणी आपण गरम करून घेतलं आहे। गरम पाण्यामुळे भाजीला छान चव येते, म्हणून आपण या ठिकाणी गरम पाणी यूज करणार आहोत। याला तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी घालूया। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत।
आपण यावर आता झाकण ठेवूया आणि उकळी आली की यामध्ये अंडे टाकूया. गॅस मीडियम ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये जे उकडलेले अंडे आहेत ते टाकूया. आता आपण झाकण न ठेवता 5-7 मिनिटं अंडा करीला छान उकळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली अंडा करी एक 5-7 मिनिटं उकळून झालेली आहे. आता आपण हिचा गॅस बंद करूया. मस्त अशी दाटसर झालेली आहे आणि हिला मस्त छान असं तरण सुद्धा आलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त दाटसर झालेली आहे. आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी चमचमीत अंडा करी बनवून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या रेसिपी सोबत. धन्यवाद.